विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये राज्य शासनाच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले। महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेखा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात यावा, भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जाचे वेतन मिळावे, तसेच आंदोलन काळातील प्रलंबित वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभरातील भूमी अभिलेख कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे हे 5 जिल्हे अंतर्भूत आहेत। या 5 जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी आपल्या 3 महत्त्वाच्या न्यायपूर्ण मागण्यासाठी, त्याच्यामध्ये 1 नंबरची मागणी म्हणजे भूमी अभिलेख खात्यामध्ये सुधारित आकृतीबंध मंजूर करावा, भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक स्वरूपाचा दर्जाचं वेतन मिळावं आणि 2014मध्ये याच वरच्या 2 मागण्यासाठी जे आंदोलन केलं गेलं होतं, या 25 दिवसाच्या आंदोलन काळातील प्रलंबित वेतन तात्काळ मंजूर व्हावं, या 3 प्रमुख मागण्या घेऊन आज पुणे विभागातील भूमी अभिलेख कर्मचारी बेमुदत बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक स्वरूपाचं कामकाज करणारा विभाग आहे, परंतु या विभागामधील कर्मचाऱ्यांना जे पेमेंट मिळतं, जे वेतन मिळतं ते क्लेरिकल स्वरूपाचं वेतन आहे। त्यामुळे बरेचसे भूमी अभिलेख कर्मचारी आज हे खातं सोडून दुसऱ्या खात्याकडे वर्ग होताना दिसत आहे। त्यामुळे भूमी अभिलेख खात्यामध्ये रिक्त पदांची खूप मोठी संख्या आहे। त्यामुळे रिक्त पदंसुद्धा या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आणि या सर्व प्रश्नाची सोडवणूक व्हायची असेल तर तांत्रिक स्वरूपाची वेतन श्रेणी मंजूर होणे खूप महत्त्वाचं आहे। आणि या मागण्या जर येत्या काही कालावधीमध्ये जर पूर्ण नाही झाल्या तर तोपर्यंत आमचं हे बेमुदत बंद आंदोलन सुरूच आहे। दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बंद झालेला दिसत आहे। धन्यवाद।